महाबळेश्वर शहरात महायुती कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष। महाबळेश्वरमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीच्या समर्थकांनी महायुतीचे वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघाचे महायुतीचे विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माननीय आमदार मकरंद पाटील यांच्या विजयाचा एकतर्फी कौल दिसताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयी रॅली काढली। या रॅलीमध्ये गुलालाची उधळण व डीजेचा थरथराटामध्ये विजयी मिरवणुकीस सुरुवात झाली। यामध्ये पुरुष, महिला यांची उपस्थिती लक्षणीय होती। एकमेकांना पेढे भरवून आजचा विजयोत्सव साजरा केला। या विजयी मिरवणुकीत मरीपेठ येथून सुरुवात करून नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन या विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली। यावेळी महायुतीचे पदाधिकारी संजय जंगम, सतीश ओंबळे, आबा शिंदे, रवींद्र कुंभारदरे, अफजलभाई सुतार, प्रकाश पाटील, विजय नायडू, राजेंद्र पवार, किरण शिंदे, विजय बिरामणे, प्रभाकर देवकर, अनिल साळुंके, मेघा चोरगे, विमलताई पार्टे, उषाताई ओंबळे, वनिता जाधव, ज्योती वागदरे, भक्ती जाधव, प्रभा नायडू, वर्षा आरडे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर। खरं तर हा निकाल अपेक्षितच होता। फक्त लीड किती मिळते त्याचीच वाट महाबळेश्वर तालुका बघत होता आणि ज्या पद्धतीने महाबळेश्वरमध्ये विकास कामांचा पाऊस मकरंदामध्ये पडला त्याचाच ही फलनिष्पत्ती आहे। आणि येत्या काळामध्ये आम्हाला तर माहित होतं की आपण निवडूनच येणार आहेत। आता तालुका वाट पाहतोय की मंत्रिपदाची आणि लवकरच मंत्रिपदाची माळ आम्हाला गळ्यात पडावी आणि त्यांच्या रूपाने आमच्या तालुक्याचा, आमच्या मतदारसंघाचा पुन्हा एकदा सन्मान व्हावा अशी मागणी महाबळेश्वरवासी इथं लावून धरत आहेत, करत आहेत। महायुतीचं